नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही किचनमध्ये असते आणि आता अश्विन हा दिवसभर आता कॅम्प असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहणार असतो आणि हे आता तन्वीला कळालेलं असतं। तेव्हा आता सायली विचार करते की आज अश्विन भाऊजी दिवसभर हॉस्पिटलमध्ये आहेत, नक्कीच तन्वी ही महिपतला भेटण्याचा प्रयत्न करेल आणि काहीतरी प्लान करेल। तन्वीच्या डोक्यात काय चाललं ना ते शोधून काढायची हीच चांगली संधी आहे हे सायलीने ओळखलेलं असतं। इकडे आता तन्वी ही पटापट रांगोळीचे भांडे घेऊन बाहेर येते, पण रांगोळी काढणारी मुलगी मात्र आता आलेलीच नसते। तन्वी इकडे तिकडे बघू लागते। पटकन इकडे सायली किचनमध्ये चहा घेऊन आता बेडरूमकडे जाऊ लागते। तन्वी इकडे तिकडे बघत आता त्या रांगोळीवालीला फोन करते आणि म्हणते की काय गं, कुठे राहिलीस आणि रांगोळी कोण काढायचं? रांगोळीवाली म्हणते तुम्ही मला पैसे देणार नाही तर मी कशाला येऊ रांगोळी काढायला? प्रिया म्हणते मी कधी म्हणाले तुला पैसे देणार नाही म्हणून, आणि आता तू येणारच नाही आहे का? इकडे आता प्रिया विचार करते की ही मुलगी तर आता रांगोळी काढायला येणार नाही, मी आता कशी रांगोळी काढू? पटकन प्रियाच्या डोक्यात विचार येतो आणि प्रिया म्हणते की कंबर दुखण्याचं नाटक केलं ना तर रांगोळी काढण्यापासून आपला त्रास वाचेल। आणि कमरावरती हात ठेवून प्रिया आता आतमध्ये जाऊ लागते। इकडे सायली प्रियाच्या बेडरूममध्ये येताच चहाचा कप आता बेडवर ठेवत पटकन आता सायली ही इकडे तिकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता सायलीने तिचा मोबाईल तिथेच असलेल्या त्या फाईलच्या मध्ये लपवलेला असतो आणि बरोबर त्याचा व्हिडिओ ऑन केलेला असतो। इकडे आता पटकन सायली तो चहाचा ट्रे घेऊन आता जाऊ लागते आणि दरवाजा उघडताच प्रिया तिथे आलेली असते। प्रिया सायलीला बघून आता डचकते आणि म्हणते की सायली अगं तू इथे काय करतेस? सायली म्हणते की सगळ्यांना मी चहा कॉफी दिली ना तेव्हा तू तुझ्यासाठी सुद्धा कॉफी घेऊन आले होते। प्रिया आता संशयाच्या नजरेने सायलीकडे बघू लागते। सायली म्हणते की अगं प्रिया असं काय करतेस? तूच म्हणाली होतीस ना आपण सगळं भांडणं विसरून जाऊयात म्हणून कॉफी घेऊन आले होते। प्रिया म्हणते नकोय मला तुझी कॉफी, आणि तसंही तुम्हाला खूप कामं करायला लावलेली आहे, मी ती कशी विसरेन? जसं तुम्हाला तुझ्या खोलीत यायला बंदी घातली ना तसं तू सुद्धा माझ्या खोलीत यायचं नाहीस। प्रियाचे बोलणे ऐकताच सायली म्हणते ठीक आहे नाही येणार। सायली आता निघून जाते। सायली पुन्हा किचनमध्ये येते। पटकन सायली आता अर्जुनसाठी नाश्ता करते आणि बेडरूममध्ये घेऊन येते। अर्जुन म्हणतो की तुम्ही कशाला त्रास घेतला, मी आलो असतो ना खाली नाश्ता करायला। सायली म्हणते कसं आहे ना, तुम्ही आता त्या दामिनी देशमुखचं काम हातात घेतलंय तेव्हा तुम्ही बिझी आहात म्हणून मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले तर अर्जुन खुश होतो आणि अर्जुन म्हणतो की अरे वा, मला तर VIP ट्रीटमेंट मिळते। आणि तसंही बरोबर आहे, नवरा असो किंवा बायको कामात जर बिझी असेल तर VIP ट्रीटमेंट मिळायलाच हवी। सायली म्हणते चला नाश्ता करून घ्या, तुमच्याशी कोण वाद घालणार आता? इकडे आता सायली विचार करते की मी प्रियाच्या खोलीत मोबाईल लपून ठेवला, यांना सांगू का? पटकन आता सायली म्हणते अहो अर्जुन सायलीकडे बघतो आणि पुन्हा सायली विचार करते की नको, पुन्हा मोबाईल आणला ना त्यामध्ये काही पुरावा जर मिळाला तर मी तो पुरावा देखील यांना दाखवील। अर्जुन म्हणतो काय झालं? तर सायली म्हणते काहीच नाही। इकडे आता दामिनी देशमुख तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते। तेवढ्यात आता महिपत हा दरवाजातून आतमध्ये येतो आणि लगेच महिपत म्हणतो येऊ का? आणि महिपत आता लगेच खुर्चीवर बसतो आणि महिपत पुन्हा घाबरत म्हणतो बसू ना। तेव्हा आता महिपत म्हणतो हे बघा, आता केसमध्ये सगळी डिटेल्स तुम्हाला कळलीच आहे, पण आता सुरुवात कुठून करायची ना ते मी तुम्हाला सांगतो, आणि अगोदर तुम्ही जेलात जाऊन ना साक्षीची भेट घ्या, हे महिपत आता दामिनीला सांगत असतो। आणि महिपत म्हणतो की हे बघा, जेलमध्ये भेट घेण्यासाठी आपल्याला परमिशन वगैरे काही नाही लागत बरं का। तेवढ्यात आता दामिनी म्हणते की डिग्री दाखवा तुमची। महिपत घाबरतो आणि म्हणतो डिग्री? तर दामिनी म्हणते तुम्ही वकील आहात ना, LLB झालात ना, दाखवा डिग्री। तर आता महिपतला LLB नावसुद्धा व्यवस्थित बोलता येत नसतं आणि आता महिपत म्हणतो की अहो देशमुख बाई, डिग्री बिग्री कशी घेऊन बसला तुम्ही? 10वीपर्यंत मी शाळेत कसं गेलो माहिती आहे का? शाळेत फक्त चिंचाबोरी खायला मिळत होती म्हणून। महिपत म्हणतो की 6वीपर्यंत माझ्या बापाने शिक्षकाची कॉलर पकडली आणि 6वी नंतर मग मी धरायला लागलो। आणि लगेच आता महिपत म्हणतो की म्हणून मी कसं बसं 10वीपर्यंत तर पोहोचलो, पण आता 10वीमध्ये कुणाची कॉलर पकडायची हे मला माहीत नव्हतं। तेवढ्यात आता महिपत म्हणतो की झालं, आणि मग मी 10वीमध्ये फेल झालो। तेवढ्यात आता गॉगल काढून दामिनी देशमुख म्हणते की झालं का आता तुमचं? हे भिंतीवरती जे चित्र लावलेले दिसतात ती चित्र नाही आहे, डिग्र्या आहेत माझ्या, डिग्र्या। महिपत म्हणतो इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मला कळत नाही पण मुद्दा मात्र समजला बरं का।
आता दामिनी देशमुख म्हणते की हे बघा, मला ना असिस्टंटसुद्धा नको आहे, असा 10वी फेल झालेला, तेव्हा ही केस कशी लढायची ना ते माझं मी ठरवेन आणि बघेन. कोर्टाची तारीख निघाल्यानंतर मला कळणारच आहे, तोपर्यंत मला माझं काम करू द्या, असे आता ठणकावून दामिनी ही महिपतला बोलते. महिपत आता दामिनीकडे बघतच राहतो. महिपत म्हणतो, असं काय करता, माझी तर तुम्हाला मदतच होईल ना. तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते की करा ना, तुम्ही मदत अवश्य करा, पण ही केस आता माझी आहे, तेव्हा माझ्या पद्धतीने मला ती केस व्यवस्थित हाताळू द्या, तुमची काहीच गरज नाही आणि हीच माझ्यासाठी मदत करा, निघा आता तुम्ही. आता महिपतचा अपमान झालेला असतो. महिपत रागाने दामिनीकडे बघतो आणि म्हणतो, देशमुख बाई, त्याचं काय आहे ना, ही केस माझ्या पोरीची आहे म्हणून मी गप्प आहे, नाहीतर तेवढ्यात दामिनी म्हणते, नाहीतर काय, पुन्हा असल्याचं नाटक करत आता महिपत म्हणतो की नमस्कार, येतो मी. इकडे आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि कंबर दुखण्याचं नाटक करत असते. तेवढ्यात आता प्रिया विचार करते की हा अर्जुन तर बाहेरच निघत नाही, बहुतेक महिपतने केस आता दामिनी देशमुखकडे दिली ना, म्हणून खूप स्ट्रेस आणि टेन्शन आलेलं दिसतंय त्याला, रूममधून बाहेरही निघायला तयार नाही. बरं जाऊ दे, आपल्याला कमीत कमी त्यांच्यावर लक्ष तरी ठेवता येईल. आणि लगेच आता प्रिया विचार करते की महिपतला कॉल करू का. आणि एवढ्यात आता महिपत हा दामिनी देशमुखच्या ऑफिसमधून बाहेर येतो, तर प्रियाचा कॉल येतो. फोन उचलत आता महिपत म्हणतो, बोल. हसतच प्रिया म्हणते की काय, कसं चाललंय सेलिब्रेशन. आणि इकडे आता हसतच प्रिया म्हणते की फोन चालू ठेवा. इकडे अर्जुनची जी काही अवस्था झाली ना ती बघितल्यानंतर तुम्हाला तर खूप आनंदच होईल. महिपत म्हणतो, काय झालंय. प्रिया म्हणते की हे बघा, कालपासून मी बघते अर्जुन हा नेहमी सायलीच्या मागेपुढे करायचा, पण जेव्हा दामिनी देशमुखचं नाव ऐकलं ना तेव्हापासून त्याचा चेहराच पडलाय, तो रूमच्या बाहेरसुद्धा यायला तयार नाही. आणि मी तुम्हाला सांगते बरं का, आता तो जोमाने कामाला लागेल. तर महिपत म्हणतो, मग काय. प्रिया म्हणते की मग काय, तवा गरम आहे, पोळी शेकून घ्या आणि साक्षीला जेलमधून कसं बाहेर काढता येईल ना ते बघा. आणि आता महिपत म्हणतो की मी साक्षीला सोडणार नाही, असं तुला वाटतंय का. प्रिया म्हणते, तसं नाही, साक्षीला सोडवण्यासाठी आपण जे खोटे पुरावे तयार केले, साक्षीने विलाचा खून केला नाही यासाठी जे खोटे पुरावे तयार केले ते तरी तुमच्या लक्षात आहे का, असे आता प्रिया ही महिपतला बोलत असते. आणि त्याच वेळेस आता सायलीच्या पाठीमागून मोबाईलमध्ये ते सगळे रेकॉर्ड होत असते. प्रिया म्हणते की त्याच्यासाठी तुम्हाला माझी मदतच लागेल. महिपत म्हणतो, का, तू त्यावेळेस मला मदत केली होती का. प्रिया म्हणते की हे बघा, साक्षीने विलाचा खून केला नाही तर तो खून मधुभाऊने केला, ही खोटी साक्षी तर मी दिली ना, त्यामुळे तुम्ही मला पुन्हा ही अशा भाषेत बोलायचं नाही, कळलं का. ही प्रिया आता महिपतला बोलून जाते. प्रिया म्हणते, उद्या जर मला वाटलं ना कोर्टात सगळं खरं सांगून टाकावं तर तुम्ही आणि तुमच्या साक्षीला कुठे तोंड लपवायचं हे सुद्धा कळणार नाही, असा दम आणि अशी भीती आता प्रियाने महिपतला घातलेली असते. महिपत म्हणतो, गप्प बसतेस का आता. प्रिया म्हणते, काय आहे ना, तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही माझ्यावर दादागिरी करता तेव्हा तुमचं पारडं माझ्यापेक्षा खाली असायला हवं. महिपत म्हणतो, सोड ना आता, एवढा भरोसा राहिला नाही का आता आमच्यावरती. प्रिया म्हणते की तसं नाही हो, मी अर्जुनच्या त्या बेडरूममध्ये पोचलेच होते, पण फारसं काही माझ्या हाताला लागलं नाही. महिपत म्हणतो की ते एवढं सोपं नाही, तुझं काम चालू ठेव, नक्कीच तिथे काही ना काही खजिना मिळेल. आणि फक्त त्या अर्जुन सुभेदारावर लक्ष नको ठेवू, त्या किल्लेदारावर लक्ष ठेव, त्या मधुकर पाटलावर लक्ष ठेव. प्रिया म्हणते की पण अर्जुन आणि सायली त्या ब्युटिकमध्ये गेली होती तेव्हा साक्षी ही त्या ब्युटिकमधून खरेदी करत होती, हे मात्र नक्की त्या अर्जुन आणि सायलीला समजलंय. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे. आणि हे बघा, तुम्ही त्या दिवशी पार्टीमध्ये एन्जॉयमेंट करीत होते, मी तुमच्या पार्टीमध्ये आले आणि इकडे ह्या सगळ्या मूर्ख माणसांना सांगितलं की मी प्रतिमाला भेटायला गेलेत, अजूनही कुणाला कळलं नाही. तर इकडे आता महिपत म्हणतो की जास्त उडू नकोस. महिपत म्हणतो, तू ज्या घरात राहते त्याचा मला फायदा होऊ दे, उगाच काही बोलू नको आणि माझा वेळ घालू नकोस, कळलं का तुला. आणि आता लगेच महिपत रागाने फोन ठेवतो. आणि लगेच इकडे प्रिया विचार करते की यामध्ये दोष तुझा नाही आहे महिपत, त्या दामिनी देशमुखचा आहे. आणि ते सगळं आता सायलीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. प्रिया म्हणते की महिपत, यामध्ये फक्त तुझाच फायदा नाही तर त्या दामिनी देशमुखमुळे आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार. आणि सायलीच्या मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं.
आणि इकडे आता सायली ही अर्जुनच्या बेडरूममध्ये इकडे तिकडे सगळीकडे आता फायली पुसत असते. अर्जुन ते बघून म्हणतो की मिसेस सायली, तुमचं काय चाललंय? आज तुम्ही माझ्यासमोर थांबतच नाहीयेत. सायली म्हणते की आज आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे, कारण एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. अर्जुन म्हणतो कुठली गोष्ट? तर सायली म्हणते ते एक सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो मला आत्ता सांगा. तर सायली म्हणते अहो असं काय करताय? ती एक मोठी सरप्रायझिंग गोष्ट आहे, योग्य वेळ आली की मी सांगेल ना. सायली म्हणते की आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते, तुम्ही नेहमी म्हणताना बोलून दाखवायचं नाही, ते करून दाखवायचं. अर्जुन म्हणतो असं काय केलं तुम्ही? तर सायली म्हणते तुम्ही बघतच राहा, ते बघून तुम्ही सुद्धा खुश होणार आहात. इकडे आता प्रिया ही बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात आता मधुभाऊ तिथे येतात. तर आता मधुभाऊला बघताच आता प्रिया डचकते आणि तिच्या लॉकेटला हात लावते आणि म्हणते की हा मधुभाऊ माझं लॉकेट कधी बघेल ना, सांगता येत नाही. पटकन लॉकेटला हात धरून प्रिया तिथून घाई गडबडीने निघून जाते. तेवढ्यात आता मधुभाऊ प्रियाकडे बघतात आणि विमलला म्हणतात की ही प्रिया अशी का निघून गेली? तर विमल म्हणते काय माहिती. मधुभाऊ म्हणतात की ही प्रिया ना कधी काय करेल सांगता येत नाही. विमल म्हणते जाऊ द्या, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. आणि आता हो असे म्हणत मधुभाऊ तेथून जाऊ लागतात. आणि इकडे आता घाबरत पटकन प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिच्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढते आणि म्हणते की आता हे लॉकेट इथे गळ्यात ठेवून उपयोग नाही, कारण मधुभाऊ कधी बघतील सांगता येणार नाही. आणि ते लॉकेट काढून आता कपाटाचा ड्रॉवर उघडून त्यामधील पर्स काढून प्रियाने ते लॉकेट त्या पर्समध्ये ठेवलेलं असतं आणि सगळं आता सायलीच्या त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. प्रिया म्हणते की आता मधुभाऊपासून मला काहीच भीती नाही. आणि इकडे आता सायली ही पटकन आता तिची बॅग घेऊन आता घराच्या बाहेर पडते. तर त्याच वेळेस इकडे प्रिया ही मोबाईल बघत असताना अचानक आता प्रियाचा मोबाईल स्विच ऑफवर आलेला असतो. पटकन आता चार्जर घेण्यासाठी प्रिया ही आता त्या शेजारच्या ड्रॉवरमधून चार्जर बाहेर काढते. पण त्याच वेळेस आता प्रियाचं लक्ष सायलीच्या मोबाईलकडे जाते. पटकन सायलीचा मोबाईल प्रिया आपल्या हातात घेते आणि म्हणते की हा मोबाईल इथे कोणाचा कोणी ठेवला. आणि मग लगेच प्रिया घाबरते आणि म्हणते की पण हा सायलीचाच मोबाईल आहे आणि तिचंच काम आहे. पण तिने हा मोबाईल कधी इथे ठेवला? तेव्हा सायली आपल्या घरामध्ये कॉफी घेऊन आली होती हे आता प्रियाला आठवतं. आणि त्यामध्ये आता प्रियाचा तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि प्रिया ती स्वतःच्या डोळ्याने बघते. प्रिया आता जाम घाबरलेली असते आणि महिपत सोबतचे सगळे बोलणे त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेले आता प्रियाने बघितलेले असते. इकडे आता गुपचूप सायली आता प्रियाच्या दरवाजापाशी मोबाईल आणायला येते आणि प्रिया सायलीला बघते. मोबाईल पाठीमागे लपवत आता प्रिया म्हणते की अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे, मी तुला सांगणार आहे, चल सगळ्यांच्या समोरच सांगते, ये. असे म्हणत आता प्रिया ही सायलीला घेऊन आता हॉलमध्ये जाते. इकडे आता अर्जुन हा बाहेर जाऊन सायली येण्याची वाटच बघत असतो. खूप वेळ झाल्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अजून का नाही आल्यात? इकडे आता सायलीला हॉलमध्ये आणताच आता प्रिया ही पूर्णाची कल्पना सगळ्यांना तिथे बोलावते आणि म्हणते प्लीज तिथे या. सगळेजण आता तिथे येतात. सगळेजण आता तिथे येतात तेव्हा आता प्रिया म्हणते की ह्या घरात काय काय चाललंय ना, यासाठी मी तुम्हाला बोलावलंय आणि या घरात माझी छोटी जरी चूक झाली तरी माझी छोटी चूक सगळ्यांच्या समोर आणली जाते. प्रिया म्हणते की मग सायली तर मोठा गुन्हा करते, मग त्याची शिक्षा हिला नको का व्हायला? सायली म्हणते प्रिया अगं झालंय काय? प्रिया म्हणते किती भोळा चेहरा आहे हिचा, पण या भोळ्या चेहरा मागे पूर्णाची किती कपटी मन आहे हिचं आज तुम्हाला बघायला मिळेल. अर्जुन सुद्धा आता तिथे आलेला असतो आणि त्यानंतर आता पाठीमागे लपवलेला तो फोन सायली समोर धरत आता प्रिया म्हणते की हा फोन कुणाचा आहे ग? तर आता सायली डोळे बंद करते. प्रिया म्हणते सायली मी तुला विचारते हा फोन कुणाचा आहे? सायली म्हणते तो फोन माझा आहे. तर प्रिया म्हणते फंटॅस्टिक, अजून माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दे, हा फोन मला कुठे सापडला असेल? त्यानंतर आता प्रिया म्हणते की हा फोन माझ्या खोलीमध्ये लपून ठेवला होता. तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर पूर्णाजी तोंडाला हात लावते. त्यानंतर आता प्रिया म्हणते की एवढंच नाही तर तेवढ्यात अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो. प्रिया म्हणते की एवढंच नाही तर हा फोन याचा व्हिडिओ कॅमेरा ऑन होता आणि आमच्या खोलीत जे जे काही घडत होतं ते सगळं या फोनमध्ये रेकॉर्ड होत होतं. ते ऐकताच आता पूर्णाजीने तोंडाला हात लावलेला असतो आणि तेवढ्यात राग येऊन कल्पना म्हणते की तन्वी सांगते ते खरं आहे का सायली? सायली आता अर्जुनकडे बघते. तर अर्जुन म्हणतो मला काय वाटतं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. अर्जुन म्हणतो की माझी बायको अशी काहीच करणार नाही. प्रताप म्हणतो जर तिने काही केलं नाही तर ती अशी मान खाली घालून का उभी आहे? प्रिया म्हणते की नाही एवढं घाणेरडं काम केलं ही तरी आपल्या नजरेला कशी नजर मिळू शकेल? तर आता अश्विन म्हणतो की तुला काही लाज वाटते का असं करायला? तर प्रिया हसतच म्हणते अश्विन ती लाज लाज्जा सगळी सोडून बसली.
प्रिया म्हणते खरंच अश्विन हिने लाज लज्जा सगळी सोडून दिली आणि दुसऱ्याला लेक्चर द्यायला सतत पुढे पुढे करत असते आणि स्वतः काय करते. प्रिया म्हणते की फोन तिथे ठेवून व्हिडिओ कॅमेरा ऑन करून तिला फक्त माझ्यावर लक्ष ठेवायचं आणि माझ्याविषयी तिच्या मनात एवढं विष भरलंय ना ते सांगायलाच नको असे प्रिया सगळ्यांना मीठ मिरची लावून सांगत असते. अश्विनला आता खूप राग येत असतो आणि लगेच आता अश्विनला राग येतो आणि अश्विन म्हणतो की प्रियाला या घरात जो मान मिळतो ना तो मान हिला मिळत नाही म्हणून ही सगळं असं करते. ते ऐकताच आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो की गप्प बस अश्विन आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज माझ्या बायकोने हे जे काही केलं, जे काही पुरावा मिळवण्याचा प्रयत्न केला तो चुकीच्या मार्गाने केला, पण यानंतर एक जरी या प्रियाविरुद्ध आम्हाला पुरावा मिळाला की प्रिया ही फ्रॉड मुलगी आहे, त्या दिवशी तुम्ही सगळेजण गप्प बसाल. आणि असे म्हणत अर्जुनने सगळ्यांना बोट दाखवलेलं असतं. तर आता प्रिया आणि सायलीचा मोबाईल पकडून सायलीच्या मोबाईलमध्ये पुरावा तर आलेला असतो, पण ऐन वेळेस तोंडाशी आता आलेला घास पुन्हा आता प्रियाने मागं घेतलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली प्रियाच्या विरुद्ध पुरावा कसा मिळवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.